परीक्षा असते त्यावेळी दुसऱ्यांच्या घरी बादशाच्या आईने दिलेले पैसे बादशाह चड्डीच्या खिशात ठेवत होता. असं रुपया साठवून बादशाह श्रीमंत झाला. हे विशाल बाळा, ही घे 20 रुपये आणि गिरणीतून जाऊन दळून घेऊन ये. अगं आई माझी परीक्षा आहे, मी अभ्यास केला तर नापास होईल. बाळा तू अभ्यास कर, माझं मी जाऊन दळून घेऊन येते. मी नाही तुला डिस्टर्ब करत. हा आता तो सांगितलंस तर करावंच लागेल मला. आई टीव्ही बंद कर की माझा अभ्यास होईना झालाय. सॉरी बाळा, करते पण तू कर अभ्यास. अहो ग बसा, आपलं पोरगा अभ्यास करते. तुम्ही मला अभ्यास करताना डिस्टर्ब करताय, मी जातो घर सोडून. नको बाळा, तसं काय करू नको. गुन्हाच आहे बाळा माझं. अहो तुम्ही जरा डिस्टर्ब करू नका. नाही. परीक्षा असते त्यावेळी आमच्या घरी बादशाची चड्डी फाटलेली, त्यामुळे चड्डीतनं सारखं पैसे पडत होते, त्यामुळे तो गरीब झाला. वय बे माकडा, ही घे 20 रुपये गिरणीत जाऊन दळण घेऊन यायचा. आई अगं माझी परीक्षा आहे, नाही अभ्यास केला तर नापास होईल मी. लय अभ्यास करून झालाय सुई. अभ्यास करून का फौजदार होणार आहे? ते पैसे घे जा, दळण घेऊन यायचा पहिले. येतं की जा लवकर. जातो आई आईच्या गावात. आय टीव्ही बंद कर की माझा अभ्यास होईना. बोकडा तिकडे रस्त्यावर जाऊन अभ्यास करता. माझ्या आवडीची मालिका लागली आहे. अगं मला अभ्यास करू नाही तर नापास होईल आहे मी. तिकडे रस्त्यावर जाऊन अभ्यास करता. हो बाई, प्रीतीचं झुळझुळ पाणी. अहो हळू गाणं म्हणा. माझ्या आवडीची मालिका लागली, मला ती बघायची आहे. बरोबर, मग मी आज गाणं नव्हतो. आय तुम्हाला काय माझी काळजीच नाही, मी नापास होणार आहे. मला लय डिस्टर्ब करताय, मी जातो घर सोडून. पहिली बॅग वर हो करायच्या बाहेर. जा, नको आहे. बॅग वर जा. आणि तिकडे तुझं तोंड काळ कर. बरोबर जातो. आय गच्चू करत बसते का अभ्यास. तिकडे तोंड काळ करता. मला मालिका बघताना डिस्टर्ब होतोय. बरोबर जातो. हिला काय काळजीच नाही. मित्र जेवायला येतात तेव्हा दुसऱ्यांच्या घरी ये आय मी माझ्या मित्रासनी जेवायला घेऊन आलोय आज. या बाळांनो, तुम्ही आत बसा. मी तुमच्यासाठी गरम गरम जेवण बनवते. हा चला रे. या बसा पोरांनो, मी तुम्हाला जेवायला ताट करते. बर लवकर कर. बाळा मित्राला वाटतं तुझे. होय पप्पा, आज जेवाय बोलले त्यासनी. बाळानो पोट भरून जेवा. आणि बाळा जेवण झालं की मित्रांना मस्तपैकी आईस्क्रीम खायला दे. बर पप्पा. आणि काय लागलं तर सांग, मी आणून देतो लगेच. काय नको पप्पा. हा बरोबर पोरानो, एन्जॉय करा. मी जरा बाहेर चाललोय. हा पोरांनो पोट भरून जेवा, अजिबात लाजू नका. आय जिलेबी वाढ की माझ्या मित्रासनी. ठीक आहे, पोट भरून खा. आय चपाती म्हणून वाढ की त्यासनी. हा ठीक आहे बाळा. नको का की नको. अरे घे बाळा, लाजू नको. तुला पण घे पिल्ल्या. अरे घे. थांबा, मी तुमच्यासाठी गुलाबजाम आणते. हा गुलाब. ठीक आहे बाळा, सगळ्यासनी दे गुलाबजाम. बर घ्या रे गुलाबजाम. मित्र जेवायला येतात तेव्हा आमच्या घरी अरे चिलकीला का आय बाहेर. हे बघ, मी माझं जोडीदार आपल्या घराला जेवायला घेऊन आले. आलाच गल्लीतले कुत्रे घेऊन आपल्या घराला चरायला. यासने काय ह्यांच्या आईबानं वळून सोडला असेल. ए थांबा. आय असं काय करते, जोडीदार आहे माझं, जरा सरळ बोल की. बघ, रातच्या शेळ्या चपात्या द्या, त्याच ऊन करून वाढणार खायला. चालतंय का बघ, नाही जा तुझं यजमान घेऊन. चालतंय आहे चला. आणि थांब, हे उंदराचं पिटुकलं घेऊन कुठं आलंयस? नाव आहे माझे, सरळ बोल ना, ते चावीनच बघ. आत बोका पळाय, तो सोडून तुला चावायला. आय चल असू दे. चला ए पिटुकली आपले गाण्या ये लवकर. बसा माकडानू, तेवढं शेळ्या चपात्या ऊन करते मी. बर भावानू पोट भरून जेवा बर का. पारे माझी टोपी कुठं आहे ग? अरे वा बरं झालं, भंगार गोळा करणारी पोरं आले तिथे. आमचं 5 किलो प्लास्टिक आणि 10 किलो लोखंड घालायचंय. पप्पा बंगारवाली नव्हती, माझं जोडीदार आहे ती घरला जेवायला ती आपल्या. आराम कोरा, तांदूळ गहू किती महाग झाले तुला माहित नाही काय? मी स्वतः एक टाइम जेवतोय आणि कधी 3 दिवस उपाशी राहिले मी पैसे वाचवायला. आणि तो जोडीदारच घेऊन आलाय. जातो आम्ही, तुझा बा लागला इज्जत काढायला. बसा भावानं बसा की. हो जीव दे पोरासनी. तशा पण शेळ्या चपात्या मी मसरासनीच घालणार होती, त्याच ऊन करून खाया घालणार आहे यासनी. बरोबर पोरांनो, मग पोट भरून जाऊ. आणि वैब्या मला एक कळ ना, एवढी माजरं पाळण्याची आपण पण उंदराचं पेटून जिवंत राहिलंच कसं?
गाणे नाव आहे माझं सरळ बोल नाच चालविलेत. यो यो चौक 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 माकडा खरंच चावलंस मी. वैब्या मला तर एअरफोर्सचं इंजेक्शन घ्यायला लागते बघ. आणि आपलं डेंगूचं इंजेक्शन घ्यायला लागते बघ. डेंगू राहू दे कावळीचं घ्या तुम्ही जावा. बरं वैब्या मी एका तासात बाहेर जाऊन येतो बघ. आणि उद्या आपण ह्या दोघांच्या घरला जेवायला जायचं. सकाळी यायच्या आणि संध्याकाळी यायच्या. सगळं पैसे वसूल करायचं. सुट्टी द्यायची नाही. बरोबर जावा जावा या जावा. पडला असताच बाच्या हाताचा. भावानू लाजू नका काच काढून खावा. कटकटून कुठं मापात खाऊ म्हणवतेस नाही एवढंच आहे जेवण. बर मापात खावा रे. वैब्या कोयता मिळेल का? कोयता कशाला बुरट्या. अरे काही चपाती आहे मी. त्या कोयत्याने काचा काचा तोडून तरी खातो. अरे बुरट्या ही बघ कसं गप्पान खायला लागले. गपवानी कुठे दात पाडला माझा चपाती खाऊन. बर का बुरट्या शिळी चपात्या जरा समजून घ्या केला का तुम्ही. भावानू थांबा तुमच्यासाठी गरमागरम जिलेबी घेऊन येतो आतनं. भावानू ही घ्या जिलेबी लाजू नका खच काढून खावा. वैब्या आधी कुत्र्या मला खायला ठेवलेली जिलेबी त्याच नाही दिलीस मी. आण जा लवकर. हे घ्या. काय नाही आईनं चोळला. कान चोळला रे. कानात पाणी गेलं होतं ती काढायसाठी कान चोळला. मग जिलेबी आता घेऊन गेलास. आई म्हटली जिलेबी आण जा तुला गुलाबजाम देतो. जा की मग गुलाबजाम जा. उद्या कल आणा म्हटली उद्या देते. खावा तर बाकीचं. वैब्या जरा चपाती आण जा की. बरं आणतो बाबा. आय ओय, भूत आय चपाती की. चपात्या संपल्या त्या माकडा तो कर जरा मोठा कर. ही घे आणि चटकोर चपात नेऊन देत जा त्याला. नको मला खातूच. ही चटकोर चपात नेऊन देत जा त्याला. आणि जर परत जर पोरं घेऊन आलास तर तुझं कातडच काढतो. पाहुणे येतात तेव्हा दुसऱ्यांच्या घरी. पारू अगं हे पारू आहेस का घरात? ये मावशे. आय पाण्याचा आण मावशी आल्या. या हायच का ग बरी? हाय की बरी. ही घे पाणी. तू आहेस का बरी? हाय घे या क्यात या बसा. बाळ विशाल अभ्यास कसा चाललाय? मस्त चाललाय. ठीक आहे 200 रुपये पॉकेट मनी. थँक्यू काका. हे दर माझ्याकडून तुला 500 रुपये पॉकेट मनी. थँक्यू मावशी. पाहुणे येतात तेव्हा आमच्या घरी. पारू अगं हे पारू आहेस का घरात? अगं या मावशे. आय मावशीन काका आली ती बघ. कुत्र्या मावशाला पाया पडायला नाव तुला काय वळण नाही बे. आलं पडतं. बोकडा माझ्या पण पाया पड मी काका आहे तुझा. बरं पडतं. अरे माकडा पाडलंस की काकाला. आता कोण आलंय आता? मावशी आल्या तिसरा एवढी मोठी. मग तो आण काय बघत बसले? पाण्याचा तांब्या भरून आणजा की आत नाही. आणतो. मंगू कशी आहेस ग तू? मी बरी आहे की तू कशी आहेस? हाय की बरी आहे मी. या की आत. पाणी. या बसा. अंगाव कुठे बसतेस माकडा? पोरा अभ्यास कसा चाललाय? एकदम मस्त चाललाय. मस्त चाललाय माकडा. का पुस्तक उघडलेस का? गावभर बोंबले तिंडत असतेस. पोरा ही दर 2 रुपये पॉकेट मनी. वैब्या हे दर 5 रुपये पॉकेट मनी. वैब्या जरा आत चल रे. काय मुलगी ज्या तुला किती वेळा सांगितले पाहुण्यांकडनं पैसे घ्यायचं नाही ते आणि तू घेतलेस मी. आय नको परत नाही करत. तुला एवढं चांगले संस्कार केले ते आणि तू दुसऱ्यांकडनं पैसे घेतो जा त्यांचे पैसे देऊन येत जा माग. बरोबर तेच देतो. काका मावशी इधर तुमचं पैसे. का रे पोरा काय झालं? मी नाही तुमचं पैसे घेऊ शकत कारण माझ्या आईनं माझ्यावर लई चांगले संस्कार केले ती. कवा आता आत नेऊन संस्कार केलं काय? होय ती चिल्लर इकडं आण.
हिदर 500 रुपये पॉकेट मनी. थँक्यू. नको नको काका नको नको इथं माझ्याकडून 1000 रुपये पॉकेट मनी. नको नको मावशी. अरे एवढ्या मिनटे करते तर घे की, तुला नको असलं तर दे मला, असू दे ती. अरे आता तर आज तू मला चोपला असं म्हटलीस की पाहुण्याला पैसे दिले तर पैसे घ्यायचं नाही ती आणि तूच घेतलंस मी. अरे कुत्र्या, सुट्ट पैसे दिले तर घ्यायचं नाही ती, नोटा दिल्या तर घ्यायच्या. काय उचललं मला. मुलगा सायकलवरून पडतो तेव्हा दुसऱ्यांच्या घरी. काय झालं तुला? काय झालं तुला? काय नाही किरकोळ. गप तू. अहो ॲम्ब्युलन्सला फोन करा, आपल्या पोराला लागलंय. पोरा आपण डॉक्टर जायचं. अहो नाही काय झालेलं, सायकलला काय झालं का बघा. सायकल मोडू द्यायचं उद्या पण तुला काय झालं पाहिजे पोरा. हो काय नाही झालेलं. डॉक्टर डॉक्टर, आमच्या पोराला किती लागलंय बघा, काय तर उपाय करा. बघू. अहो किरकोळ आहे, मलम देतो तेवढा लावा. बसा तुम्ही त्याला पट्टी करा, गोळ्या इंजेक्शन द्या, आणि ती सिटी स्कॅन असते ती काय बी करा. अहो तसली सोय नाही आमच्यात, मग सोय करा. फक्त एक्सर आहे, चालेल का? मग चला ते एक्सरे विक्सरे काय असेल ते करा लवकर. चला चला उतर. मुलगा सायकलवरून पडतो तेव्हा आमच्या घरी. कुत्र्या, तुला बघून सायकल चालवा येत नाही वे, कशाला धड पाडलेस? तोंड फुटलं माझं. आय बक्की मला किती लागलं या. नाही लय लागलेलं, हळद भर त्याच्यात, रागात थांबतोय. आय आता काय पोतभर हळद भरू काय बघ तोंड फुटले माझं सगळं. सायकल सरळ चालवण्यात येत नाही आणि जर सायकलला काय झालं का नाही तर कातडीच मी होतं बघ तुझी. अहो पप्पा मला किती लागले बघा की दवाखान्यात न्या मला. माझं काय कोणाला पडलेलंच नाही. चुनावर त्यात म्हणजे कमी येतंय. आता तुला काय पाठीवर चुना भरू काही न्या मला दवाखान्यात लय लागलंय. चल तुला दवाखान्यात नेतो कुत्र्या. डॉक्टर, ह्याला किरकोळ लागलंय, मलम लावून जाऊ द्या आम्हाला. अहो लय लागलंय, याला ऑपरेशन केलं पाहिजे. डॉक्टर, काय पैसे उकळायचा धंदा करू नका, 5 रुपयाचा मलम आणि पट्टी लावा आणि जाऊ द्या आम्हाला. जाऊ दे कुठं आहे? लय लागलं तोंड फुटले माझं. नाही लागलं नाही तुला गप नाटकी करू नको. अहो लय याला लागलंय, टाक घातलं पाहिजे ती. टाक बिकत असलं काय सांगू नका, डिंक लावा आणि जाऊ द्या आम्हाला. अहो डिंक नाही माझ्याकडं. मग म्हातारे चिटकवा पण जाऊ दे आम्हाला. आयला अडगी जाय ती. काय म्हटलास? अहो काय नाही, लय हुशार आहे म्हणलं. बरं याला इंजेक्शन देतो आता एक. इंजेक्शन कितीला आहे? 150 रुपयाला. काय 150 रुपयाला? 30 टाकायच्या अंगात. आय काय पेट्रोल पंप आले पेट्रोल टाकायला 30 टाका. लय शाना होऊ नको, घरला चल, हळदच लावतो तुला. दवाखान्यात आणायच्या मापातच नाही तू. मुलगा MPSC परीक्षा पास होतो तेव्हा दुसऱ्यांच्या घरी. आई पप्पा ही धरा पेड. कशाबद्दल रे? मी MPSC ची परीक्षा पास झालो, तहसीलदार झालो मी. शाबास पोरा, नाव केलंस तू, अशीच प्रगती कर. पोरा, तुला जन्म देऊन माझं आयुष्य सार्थक झाले, असंच आमचं नाव मोठं कर. पोरा आता अजून जरा चांगला अभ्यास कर, पुढच्या वर्षी तू जिल्हाधिकारी झाला पाहिजेस. होय पप्पा, मी UPSC चा अभ्यास सुरू केलाय, पुढच्या वर्षी 100% जिल्हाधिकारी होणार. पोरा मला तुझा अभिमान आहे. ऑल द बेस्ट पुढच्या परीक्षेसाठी. थँक्यू. मुलगा MPSC परीक्षा पास होतो तेव्हा आमच्या घरी. आई पप्पा ही धरा पेड. पेढ कशाबद्दल रे? मी MPSC ची परीक्षा पास झालो आणि उपजिल्हाधिकारी झालो. काय तुला गाठला डबऱ्यात, तुला उपजिल्हाधिकारी झालास होय. अजून जरा चांगला अभ्यास केला असतास तर तलाठी झाला असतास. अगं आहे, तुला उपजिल्हाधिकारी आणि तलाट्यातला फरक कळतो का? माकडा गप तू, तुला एवढं शिकवलं म्हणलं किमान ग्रामसेवक तर होशील, पण झालास तर काय उपजिल्हाधिकारी. इज्जत घालवलीस आमची, कमीत कमी उपतलाठी तरी होयाचंच. अहो ऐकून तर घ्या माझं आता. काय ऐकून घ्या, गावात तोंड दाखवा जागा ठेवली नाही आम्हाला तू. आये अगं उपजिल्हाधिकारी सगळ्यात मोठी पोस्ट असत्या, त्याच्या हाताखाली 500 तलाठी असते ती. काय 500 तलाठी असते ती? अहो आतनं जाऊन आरतीचं ताट तेवढा आणा जावा. पोरा ही घे पेढा, खा तू. हा अण्णा हे घ्या पेढ. कसलं पेढ रे? माझं पोरग जिल्हाधिकारी झालं. काय जिल्हाधिकारी? म्हणजे तुझ्या पोराच्या हाताखाली किती तलाठी असणार? माझ्या पोराच्या हाताखाली तरी 2000 तलाठी असणार. काय तुमच्या पोराच्या हाताखाली 2000 तलाठी असणार आणि तुझ्या हाताखाली फक्त 500? जा अजून अभ्यास करताना ह्यांच्या पोराकडे जिल्हाधिकारी हो जा. ना झाकण जुलिया, आता कुठं माझं कौतुक व्हायला लागलं होतं तर तुझा पोरगा जिल्हाधिकारी झालेली बातमी गेला नसवी. तुझ्या तर आता छान वाटलं, तुझ्या तर आता माकडा आता कुठे कौतुक चालू झालं तर आला बातमी घेऊन. मागे येऊ नका, चालतो उद्या दे पेड मला. वाढदिवस असतो तेव्हा दुसऱ्यांच्या घरी. अहो
12 वाजले आज आपल्या विशालचा वाढदिवस आहे. हो माझ्या लक्षात आहे. त्याची चांगली झोप लागली असेल. चल त्याच्या जवळ जाऊया आणि त्याला सरप्राईज मध्ये शुभेच्छा देऊया. चल. झोपलेल्या माणसाला उठवतोस काय? विशाल विशाल उठ माझ्या राजा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू डिअर विशाल. थँक्यू आई, थँक्यू पप्पा. तुम्ही रात्रीच्या 12 वाजता माझा वाढदिवस साजरा करताय. बर बाळा केक काप. आणि पोरा उद्या तुझ्यासाठी मी स्पेशल बर्थडे गिफ्ट देणार आहे. थँक्यू पप्पा. बरं पप्पा माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट काय आहे? आहे की घराच्या बाहेर आहे. चल दाखवतो तुला. अहो त्याच्या डोळ्यावर ठेवाय की सरप्राईज आहे ते. हो 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 चल. हो दारू गड ग. पप्पा कुठं आहे गिफ्ट माझं? थांब पोरा जरा. हे बघ तुझं गिफ्ट. बुलेट मला? होय बरा. यस थँक्यू पप्पा थँक्यू. वाढदिवस असतो तेव्हा आमच्या घरी. अहो 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 12 वाजले आज आपल्या वैभ्याचा वाढदिवस आहे. चला त्याला शुभेच्छा देऊया. चल. वैभव वैभव. काय हॅपी बर्थडे टू यू वैभव. आई पप्पा रात्री 12ला तुम्ही माझा वाढदिवस साजरा करताय. थँक्यू आई. थँक्यू पप्पा. थँक्यू आई. थँक्यू पप्पा. रात्री 12ला वाढदिवस साजरा करताय. हा कुत्र्या का चावळते रातचं कुणाचा वाढदिवस आहे? माझाच वाढदिवस आहे की. मला वाटलं तुम्ही दोघं माझा वाढदिवस साजरा करायला लागलाय. तुझ्या बाण रातच्या 12 वाजता वाढदिवस साजरा केलता का? काय रातच्या 12ला सगळी वाढदिवस साजरा करते ती. अरे बोकडा 27 वर्षाचा रेडा झालास की आता कशाला वाढदिवस साजरा करायचा? झोप गप. मला सकाळी उठून पोळ्या करायच्या आहेत त्या. माझ्या वाढदिवसासाठी पोळ्या करणार आहेस काय? तुझ्या वाढदिवसासाठी नाही तुझ्या आज्याचा उद्या वगैरे सारात आहे त्याच्यासाठी करणार आहे. आईला बरं मला वाढदिवसाला काही गिफ्ट तर देणार आहे का नाही? देणार आहे का वाढदिवसाला गिफ्ट? आणून ठेवलंय सकाळी देतो. बरं बरं चालते चालते. झोप आता घे. झोप गप. अहो पप्पा सकाळी वाढदिवसाचं गिफ्ट देतो म्हटला होता. कुठं आहे गिफ्ट द्या की. आहे की बाय ठेवलंय. चल देतो तुला. चला चला. अहो त्याच्या डोळ्यावर हात ठेवा की सरप्राईज आहे. हा ठेवतो की. देवा देवा पाहिजे तिथं हात देवा पण गिफ्ट द्यावा. चला पप्पा अजून किती लांब आहे गिफ्ट? जरा कड मार की. हा हे बघ. पप्पा माझ्यासाठी तुम्ही काय गिफ्ट दिले? यस बाळा, यस यस. ही कार नाही या कारच्या पाठीमागं तुझं गिफ्ट आहे. महागाई बी. बरोबर बघूया काय आहे. हा एमएटी गाडी. हा हेच तुझं गिफ्ट आहे. आता रोज सकाळी या एमएटी वरून रानात जायचं आणि म्हशीसाठी वैरणीचे 4 वजे आणायचे. नको मला असलं गिफ्ट. मग तुला काही इमान देऊन देवी. हा दे दे इमान दे. ती गाडी घे आणि जाऊन वैरणी तू होता जा. बरोबर आणतो आणतो. आमच्या गावात काय जातो. मैत्रीण भेटायला येते तेव्हा दुसऱ्यांच्या घरी. ये श्रीवल्ली, हे आमचं घर श्रीवल्ली. छान आहे तुझं घर. विशाल बाळा कोण रे ही मुलगी? पप्पा ही माझी मैत्रीण आहे श्रीवल्ली. बर बर चला या घरात. चला. विशाल बाळा ही कोण रे मुलगी? ही माझी कॉलेज मधली मैत्रीण आहे श्रीवल्ली. तुम्ही बसा बोलत मी सगळ्यांसाठी चहा ठेवते. बर पोरी तुझे पप्पा काय करतात? माझे वडील पोलीस कमिशनर आहेत. अरे वा छानच की. कुठल्या जिल्ह्यात आहेत? ते आता गडचिरोली जिल्ह्यात आहेत. अरे वा हे माझं पोरग पण लय हुशार आहे. युपीएससीचा अभ्यास करतंय. होय मी रोज पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करतो UPSCचा. होय सकाळी पाठी उठून UPSCचा अभ्यास करतोय माझं बाळ. बर पोरानू तुम्ही जावा टेरेसवर बोलत बसा जावा. तोवरी तुमच्यासाठी नाश्ता करत्या. जावा. श्रीवल्ली मला तुलाही आवडतेस. मला पण तू खूप आवडतोस. अहो या दोघांची जोडी मस्त दिसते ना. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. श्रीवल्ली माझ्यावर लगीन करशील का? हा लग्न करीन पण मी घरातलं काहीच काम करणार नाही लग्नानंतर. चालतंय की मी सांगतो आई पप्पासनी. विशाल आई पप्पा तुम्ही? होय पुरी तुमच्या दोघांची जोडी खूप छान दिसत्या. आम्ही लवकरच तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार आहे. काय खरंच? होय पोरा तुमच्या दोघांची जोडी जगात भारी आहे. अगं बघतेस काय पाया पड. सुखात राहा. बर पोरानू आम्ही जातो. तुम्ही दोघं बोलत बसा. बरोबर. अरे ऐक ना सांग ना त्यांना लागलं. आय आय माझी बायको म्हणते लग्नानंतर ती काय काम करणार नाही. आई ती बसून खाणार. असू दे बाळा तुमच्या लग्नानंतर आपण कामावर बाई ठेवूया. तुम्ही फक्त सुखात राहा भांडू नका. बरोबर जातो आम्ही. चांगलं जाऊ. मैत्रीण भेटायला येते तेव्हा आमच्या घरी. चल श्रीवल्ली.
श्रीवल्ली हे बघ हे आमचं घर छान आहे घर तुझं. हा पप्पा काय झालं काय ना पोरा कोण आलं बघत होतो म्हणजे असं काय शाहरुख खान गत काय असं नाही काय नाही बरं पोरा कोण रे पोरगी हाय मी श्रीवल्ली. आणि मी पुष्पा आपलं पप्पा ह्याचा पप्पा बर चला आत. चला त्या पप्पाच्या गोळ्या चुकल्या त्या चला की बाबा चला श्रीवल्ली हे घे बोललं पाणी पी आपलं फ्रीजचं पाणी पी आवय ब्या कोण आहे ही पोरगी पळून बिळून आणलीस काय माझी मैत्रीण नाही श्रीवल्ली वल्ली वल्ली वया कुठे बी जाय गेली ती अहो काकी माझं नाव आहे श्रीवल्ली. बर बर हे पारे त्यासाठी चॅट होत जा की तिच्यासाठी चहा ठेव जाय आलायच पनवती घेऊन की पुरगी पडी इज्जत काढ नको प्लीज ठेव जा बर बर बरं पोरी तुझे बाबा काय करतात माझे पप्पा पोलीस कमिशनर आहेत. सध्या कुठं आहेत ते ड्युटीला ते सध्या गडचिरोलीत आहेत. एवढ्या लांब अगं मग माझ्या ओळखीचे एक पोलीस हवालदार आहेत त्यांना सांगून तुझ्या वडिलांची बदली करून घेऊया की इकडं अण्णा हिचं पप्पा पोलीस कमिशनर आहे ती पोलीस शिपाई नव्हती यांच्या पप्पांच्या हाताखाली 4-5 हजार पोलीस हवालदार काम करते ती नवच पुसणाया माहित आहे मला गंमत केली मी बरं वैभव तुझा MPSC चा अभ्यास कसा चालू आहे? 1 नंबर अभ्यास चाललाय बघ पहाटे 4 नंबर तुम्ही अभ्यासाला गप थापाड्या पुरगी पुढे थापा मारू नको 9 वाजेश्वर पादत पडते हातून पुरगी पुढे आबा मारतोय शिवी काय गप्पी चेष्टा करते आहे चेष्टा नाही खरं ती सांगते मी भरपूर चल आपण जाऊन टेरेसवर बोलत बसूया हा म्हणजे तुम्ही टेरेसवर जाऊन बोलत बसा तोपर्यंत तुमच्यासाठी नाश्ता करते तुमच्या बहाने ठेवला इथं नाश्ता घरातलं पोहोच आपली ती अगं मग शिरा कराय शिऱ्यात आळ्या झाल्या त्या तो आलाच बेस इथं काम लावायला बर तुम्ही जावा तोपर्यंत मी तुझ्यासाठी स्पेशल मॅगी करतो हा आमच्यासाठी करा हा जाऊ श्रीवल्ली मला तू खूप आवडतेस वैभव मला पण तू खूप आवडतोस. अहो हे आपलं कुत्र त्या पोरगीचा हातात हात घेऊन काय गुलुगुलू करायला लागले नालाय काय गापत पाक वाया गेले माझी सेटिंग चोरले त्यानं हा आपलं त्याची सेटिंग लावायला लागलाय श्रीवल्ली माझ्याशी लग्न करशील का हो लग्न करीन पण लग्नानंतर मी कुठलंच काम करणार नाही. असं दे करू नको मी सांगतो तसं माझ्या आईला आय तू कुत्र्या त्या पोरगीचा हातात हात घेऊन काय गुलुगुलू करायला लागलाय आय आवडत्या मला ही मी लगीन करणार आहे हिच्यावर जमणार नाही तुमच्या लग्नाला परवानगी नाही माझी अगं इकडे ये. आधीच लग्नासाठी पुरी मिळणार त्या दे परवानगी लग्नासाठी चालतंय ठीक आहे तुमचा 4 दिवसात सप्पा उडून टाकूया आपले लगीन करून टाकूया बर चालतंय थँक्यू पप्पा थँक्यू आई अगं बघतेस काय पाया पड पोरानू तुम्ही बोलत बसा आम्ही जातो बर चालतंय अरे ऐक ना सांग ना त्यांना मी काय सांगितलंय ती. बर आय बघ थांब की आणि हो लग्नानंतर माझी बायको अजिबात कुठलं काम करणार नाही नुसती आयती बसून खाणार काय काम करणार नाही मग कुत्र्या कशाला जग मारायला लगीन करणार आहे तुझ्या तर आता नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.